PSU बँक शेअर्समध्ये सलग चौथ्या दिवशी घसरण. निफ्टी PSU बँक इंडेक्स घसरून आलाय 8263च्या आसपास. पण प्रश्न हा आहे, सरकारी बँका आता खरोखर कमकुवत झाल्यात का? उत्तर आहे नाही. एक्सपर्ट्स काय सांगतात? PSU बँकांची ॲसेट क्वालिटी सुधारली आहे, NPA मल्टी-इयर लोवर आहेत आणि कॅपिटल ॲडेक्वसी सुद्धा मजबूत आहे. मात्र अलीकडच्या जोरदार तेजीनंतर आता हा कन्सोलिडेशन फेज सुरू आहे. लक्षात ठेवा, 2025 मध्ये पूर्ण सेक्टर धावलं, पण 2026 मध्ये आता सेक्टर नाही, स्टॉक स्पेसिफिक गेम असेल. ज्या बँकांकडे सातत्याने नफा, मजबूत कॅपिटल बफर आणि शिस्तबद्ध लेंडिंग आहे, त्यांच्यावर लक्ष ठेवा. सेंट्रल बँक, PNB आणि युनियन बँकमध्ये दबाव दिसतोय, तर कॅनरा बँक आणि बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये स्थिरता आहे. निष्कर्ष, लॉंग टर्मसाठी ही एक चांगली संधी आहे, पण योग्य शेअर निवडणं अत्यंत महत्त्वाचं. अशीच मार्केट इन्साईट हवी असेल तर आत्ताच फॉलो करा मितकर मार्केट मंत्रा.